अब शिरडी माझे पंढरपुर ये छोटी आरती होगी। आरती के बाद दर्शन कतार शुरू होगी। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। हरि ओम ब्रह्मजत्यादं प्रथमं गुरस्तात्विसेमतः सूरजोपेन आवः सबुध्न्या उपमा अस्य पृष्ठाः सतश्च जोनिमसतश्च विवाह वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखाधरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने बर्हापीडं नटवरवपुः कर्णयोः कर्णिकारं बिभ्रद्वासः कनककपिशं वैजयन्तीं च मालां रन्ध्रान् वेदोरधरसुतया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। प्रातः पूजनार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्य अथ धूपः वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमः आग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्। धूपमाग्रापयामि साज्जञ्जलर्ति संयुक्तं वन्दिना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः दीपं दर्शयामि दीपानान्तरेण उपहारनैवेद्यं निवेदयामि। चतुरस्रमण्डलं कृत्वा तदुपरिनैवेद्यपात्रं निधाय गायत्रीमन्त्रेण पात्रान् प्रोक्षयेत् धेनुमुद्रां प्रदर्शयेत् सत्यं दर्देन वर्गिञ्जामि नैवेद्यं निवेदयामि। ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः। नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि। ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः। नैवेद्यं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि अथ मंगल आरार्तिक्यदीपं दर्शयामि। शिरडी माझे पंढरपूर साई बाबा रे मावर बाबा रे मावर साई बाबा रे मावर शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा याहो याहो अवघे जन करू बाबांसी वंदन साईसी वंदन करू बाबांसी वंदन गण म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई पाव माझे आई धाव पाव माझे आई। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री साईनाथाय नमः। हरिभक्त परायण दास गणुकृत श्री साईनाथ स्तवन मंजरी। श्री गणेशाय नमः। हे सर्वाधारा मयुरेश्वरा सर्वसाक्षी गौरी कुमारा हे अचिंत्या लंबोदरा पाहि मां श्री गणपते। तू सकल गणांचा आदि ईश म्हणून म्हणती गणेश तू संमत सर्वशास्त्रांस मंगलरूपा भालचंद्रा। हे शारदे वाग्विलासिनी तू शब्दसृष्टीची स्वामिनी तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे। तू ग्रंथकाराची देवता तू भूषण देशाचे सर्वथा तुझी अवघ्यात अगाध सत्ता नमो तुझसी जगदंबे। हे पूर्ण ब्रह्म संतप्रिया हे सगुण रूपा पंढरीराया कृपार्णवा परमसदया पांडुरंगा नरहरे। तू अवघ्यांचा सूत्रधार तुझी व्याप्ती जगभर अवघी शास्त्रे विचार करीती तुझ्या स्वरूपाचा। पुस्तकज्ञानी जे जे कोणी त्या तू न गवससी चक्रपाणी त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा। तुला जाणती एक संत बाकीचे होती कुंठित तुला माझा दंडवत आदरे हा अष्टांगी।
हे पंचवक्त्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा, हे नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते, तुझे नाम ज्याचे ओठी त्याचे दैन्य जाय उठाउठी, ऐसा आहे धूर्जटी महिमा तुझ्या नावाचा, तुझ्या चरण वंदून मी हे स्तोत्र करीतो लेखन, यास करावे साह्य पूर्ण तू सर्वदा नीलकंठा। आता वंदू अत्रिसुता इंदिरा कुलदैवता, श्री तुकारामादि सकल संता, देवी अवघ्या भाविकांसी, जय जयाजी साईनाथा, पतित पावना कृपावंता, तुझ्या पदी ठेवितो माथा, आता अभय असू दे। तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा, तूची विष्णू नरोत्तमा, अर्धांगी ती ज्याची उमा, तो कामारी तूच की। तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञाननभीचा दिनकर, तू दयेचा सागर, भवरोगा औषधी तू हीनदीना चिंतामणी, तू तव भक्तांस वर्धिनी, तू बुडतियांना भव्यतरणी, तू भीतांसी आश्रय, जगाचे आद्य कारण जे का विमल चैतन्य, ते तुम्हीच आहा दयाघन, विश्वहा विलास तुमचाची। आपण जन्मरहित मृत्यूहीना आपण प्रत, तेच अखेर कळून येत पूर्ण विचारे शोधिता। जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य, दोहोपासून अलिप्त आपण मुळीच महाराजा। पाणी झऱ्यात प्रगटले म्हणून का तेथ उपळले, ते पूर्वीच होते पूर्ण भरले, आले मात्र आतुनी। खाचेत आले जीवन म्हणून लागले अभिधान, झरा ऐसे तिज लागून जलाभावी खाचची। लागला आणि आटला हे मुळी ठावेन जला, का की जल खाचेला देत नव्हते महत्व मुळी। खाचेसी मात्र अभिमान जीवनाचा परिपूर्ण, म्हणून ते आटता दारुण दैन्यावस्था येतिसी। नरदेह ही खाच खरी शुद्ध चैतन्य विमलवारी, खाचा अनंत होती जरी तरी न पालट तो याचा। म्हणून अजन्मा आपण मी म्हणतसे दयाघन, अज्ञान नगाच्या कंदना करण्या व्हावे वज्र तुम्ही। ऐशा खाचा आजवर बहुत झाल्या भूमीवर, हल्ली अजून होणार पुढेही कालावस्थेने, त्या प्रत्येक खाचे प्रत निराळे नावरूप मिळत, जेणे करून जगतात ओळख त्यांची पटतसे। आता चैतन्याप्रत मी तू म्हणणे ना उचित, का की जेथे न संभवते द्वैत तेची चैतन्य निश्चये, आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगाठाई साची, मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते। जलमेघ गर्भीचे एकपणे एक साचे, अवतरणे भूवरी होता त्याचे भेद होती अनेक। जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात, जे पडे कूपात तैसी न त्याची योग्यता। संतरूप गोदावरी तेथील तुम्ही आहा वारी, आम्ही थिल्लर कूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा भावया कृतार्थ, आले पाहिजे तुम्हा प्रत शरण सर्वदा जोडून हात, का की पवित्रता तुम्हा ठाई। पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा, नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची। पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे, ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा। मेघगर्भीच्या उदकाला जो भूमिभाग न बदलवी भला, त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते। इतरत्र जे जल पडले त्याने पदगुण स्वीकारले, रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असुनी। तैसे गुरुवरा आहे येथ षडरिपूंची न घाण जेथ, त्या पवित्र पिंडांप्रत संत अभिधान शोभतसे। म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी, अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता। जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण, तोयही भरले परिपूर्ण तुटीन झाली आजवरी। पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदा तीरी, त्यावेळचे तेथील वारी टिके कोठून आजवरी। पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले, पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी। प्रत्येक संवत्सरी जुने जाऊनी नवे वारी, येत पात्रा भीतरी तोच न्याय तुम्हा ठाया। शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधूवर, हेच जलसाचार नाना विभूती ह्या लाटा। ह्या संतरूप गोदेसी प्रथम संवत्सरासी, पूर आला निश्चयेसी सनत सनक सनंदनाचा। मागून नारद तुंबर, ध्रुव प्रल्हाद बलिनृपवर, शबरी अंगद वायुकुमर, विदूर गोप गोपिका। ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी, पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्य मी। ह्या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदे प्रत, आपण पूर आलात साईनाथा निश्चये। म्हणून तुमच्या दिव्य चरण मी करीतो वंदना, महाराज माझ्या दुर्गुण पाहू नका किमपीही। मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी, युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अभेर करू नका। लोहा अंगीचे दोष मनन आणि परीस, गावीच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवुनी। माझ्या मधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून, करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची।
परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण, जरी न होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी. मला पापी ठेवू नका, आपण हीनत्व घेऊ नका. आपण परीस मी लोह देखा, माझी चाड आपणाते. बालक अपराध सदैव करीते, परी न माता रागावते. हे आणून ध्यानाते, कृपा प्रसाद करावा. हे साईनाथ सद्गुरु, तूच माझा कल्पतरू. भवाभीचे भव्यतारू, तूच अससी निश्चये. तू कामधेनू चिंतामणी, तू ज्ञाननभीचा वासरमणी. तू सद्गुणांची भव्य खाणी, अथवा सोपान स्वर्गीचा. हे पुण्यवंता परमपावना, हे शांतीमूर्ती आनंद घना. हे चित्स्वरूपा परिपूर्ण, हे भेदरहिता ज्ञानसिंधो. हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा, हे क्षमा शांतीच्या निवासधामा. हे भक्तजनांच्या विश्रामा, प्रसीद प्रसीद मजप्रती. तूच सद्गुरु मच्छिंदर, तूच महात्मा जालंधर. तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर, कबीर शेख नाथ. तूच बोधला सांवता, तूच रामदास तत्वता. तूच तुकाराम साईनाथा, तूच सखा माणिक प्रभू. ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्यसाची. ओळख आपुल्या जातीची, होऊन देता कवणाते. कोणी आपणा म्हणती यवन, कोणी म्हणती ब्राह्मण. ऐसी कृष्ण समान लीला आपण मांडिली. श्री कृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन. कुणी म्हणाले यदुभूषण, कुणी म्हणाले गुराखी. यशोदा म्हणे सुकुमार बाळ, कंस म्हणे महाकाळ. उद्धव म्हणे प्रेमळ, अर्जुन म्हणे ज्ञानजेठी. तैसे गुरुवरा आपणासी, जे ज्याच्या मानसी. योग्य वाटेल निश्चयेसी, ते ते तुम्हा म्हणतसे. मशीद आपुले वसतिस्थान, विंधा वाचून असती कान. फात्याच्या तऱ्हा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा. तैसी अग्नीची उपासना, पाहुनी आपुली दयाघना. निश्चय होत आमुच्या मना, की आपण हिंदू म्हणूनी. परिभेद हे व्यावहारिक, याते चाहतील तार्किक. परी जिज्ञासू भाविक, त्यान वाटे महत्वयांचे. आपुली आहे ब्राह्मस्थिती, जात गोतना आपणा प्रती. आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती, आहात आद्य कारण. यवन हिंदूंचे विपट आले, म्हणून तदैक्य करण्या भले. मशीद अग्नीला स्वीकारिले, लीला भक्तास दावावया. आपण जात गोतातीत, सद्वस्तु जी का सत. तीच तुम्ही साक्षात, तर्काव साई कृपा. वांद्रे शहरचा एक गृहस्थ, तोही जातीचा प्रभू कायस्थ. रात्री निद्रा येऊ नये स्वस्थ, जाहली शिकस्त यत्नांची. डोळ्यास डोळा लागुनी निद्रित, असता क्षणैक अकस्मात. स्वप्नी तयाचा मृततात, करी जागृत प्रतिदिनी. पूर्वील युक्तायुक्त प्रकार, गुप्त गर्ह्य क्लिष्ट विचार. शिव्या शापपूर्वक उच्चार, वाक प्रहार प्रेरितो. प्रतिदिनी ऐसा प्रसंग, प्रतिदिनी होय निद्राभंग. पडेना काही उमंग, चुकेना भोग पाठीचा. तेने तो गृहस्थ कंटाळला, उपाय काही नसुचे तयाला. उसे एका साई भक्ताला, करावा इलाज काय तरी. आम्ही न जाणू अन्य उपाव, साई महाराज महानुभाव. ठेवाल जरी तुम्हीही भाव, उदी निज प्रभाव प्रकटील. जैसे जैसे तया कथिले, तैसे तैसे तयाने केले. अनुभवाही तैसेच आले, दुःस्वप्न पडले नाही पुन्हा. कर्मधर्म वशे ते मित्र, होते साई समर्थ छात्र. वानुनी उदीचा महिमा विचित्र, अर्पित लव मात्र तयास. म्हणती जाता निजावयास, लावा थोडी मस्तकास. पुढी बांधून ठेवा उशास, मनी श्री साईस आठवा. पोटी ठेवा भक्तिभाव, पहा मग या उदीचा प्रभाव. तात्काळ करील पीडेचा अभाव, सहज स्वभाव हातीचा. ऐसे होताच लागली त्याला, गाढ निद्रा त्या रात्रीला. दुष्ट स्वप्नाचा ठावची पुसिला, अति आनंदला गृहस्थ. मग त्याच्या आनंदास, काय पाहिजे पुसावयास. पुढी ती नित्य रक्षी उशास, स्मरे साईंस नित्यशः. पुढे बाबांची छबी आणली, गुरुवार साधून माळ वाहिली. उशागती भिंतीस लाविली, आदरे पूजिली तयाने. ठेवू लागला छबीचे दर्शन, गुरुवारी माळा समर्पण. करी नित्य मानसिक पूजन, पीडा निवारण जाहली. ऐसी चालविली नेमनिष्ठा, पावला तो स्थायी अभीष्टा. निद्रा भंगादी दुःस्वप्नानिष्ठा, विसरला कष्टा पूर्वील. हा तो उदीचा एक उपयोग, कथितो आणिक अद्भुत योग. कैशाही संकटी करिता प्रयोग, अभीष्ट भोग देईती. होता एक भक्त थोर, बाळाजी पाटील नेवास कर. बाबा लागी झिजविले शरीर, सेवा लोकोत्तर करूनी. गावात नित्य जाण्या येण्याचे, तैसेच लेंडीची फेरी फिरण्याचे. हे बाबांचे रस्ते झाडण्याचे, नेवासकरांचे नित्यकाम. याच सेवेची परिपाटी, चालू राहिली तयांचे पाठी. राधा कृष्णाबाईची हातोटी, अलौकिक मोठी ये कामी. वर्ण ब्राह्मण अखिल वंद्य, आणि ही सेवा ऐशी निंद्य. शिवलेन केव्हाही हे विचार मांद्य, तियेच्या अनवद्य अंतरा. उठोन या सकाळचे प्रहरी, झाडू घेऊन या निजकरी. स्वये ही बाबांचे रस्ते वारी, धन्य चाकरी तियेची.
निष्काम निर्मळ आणि सत्वर कोण अन्य पावेल ती सर पुढे मग जाता काही अवसर अब्दुल सरकला पुढारा असो तो पाटील महाभाग संसारी वर्तुनी संसार विराग केवढा तयाचा स्वार्थ त्याग परिसा तो भाग कथेचा होता शेताची संवगणी धान्य समस्त मशिदी आणि रिचवोनी ढिगार तेथेच अंगणी समर्पी चरणी बाबांच्या मानुनी बाबा सर्वस्व धनी ते जे देतील त्यातून उचलुनी तितुकेच धान्य घरी नेऊनी गुजरा करूनी राही तो महाराजांनी स्नान करूनी हात पाय व तोंड धुवूनी आलेले मोरीचे सांडपाणी बाळा पिऊनी राहत असे हे नेवासकर असेपर्यंत चालला हा नेम अव्याहत अजून तयांचा प्रेमळ सुत चालवी हे व्रत अंशतः तोही धान्य पाठवीत सतत त्यातील जोंधळ्याची भाकर नित महाराज निज निर्वाणांत खात असत 4 वेळा असो एकदा काय घडले वर्षश्राद्ध बाळाचे आले अन्न शिजवून तयार झाले वाढू लागले वाढपी येणाऱ्यांचा अंदाज धरूनी पाकसिद्धी होती सदनी वाढते वेळा अंदाजाहुनी संख्या त्रिगुणित जाहली नेवासकरीण मनी घाबरली सासूबाईंशी कुजबुजू लागली फजितीची पाळी आली कैसी निवारिली जाईल सासूबाईंची निष्ठा थोर आपुले साई समर्थ खंबीर असता किमर्थ करावा घोर राही तू निर्घोर म्हणे ती ऐसे सासूने आश्वासुनी उदी एक मूठभर घेऊनी घातली अन्नाच्या प्रत्येक बासने वस्त्रांनी आच्छादिली म्हणे तू जा खुशाल वाढ वाढण्यापुरताच कपडा काढ पुनश्च पूर्ववत कपडा ओढ खूणही दृढ सांभाळी हे साईंच्या घरचे अन्न आपुला नाही एकही कण तोच करील लज्जा रक्षण त्याचे उणे पण तयाला असो जैसा त्या सासूचा निश्चय तैसाच तिजला आला प्रत्यय काही एक न येता व्यत्यय जेवले पाहुणे पय सुद्धा आले गेले सर्व जेवले यथा सांग सर्व झाले तरीही अन्न शिल्लक राहिले पात्री भरलेले पूर्ववत उदीचा हा ऐसा प्रभाव संतांचा हा सहज स्वभाव जयामनी जैसा भाव तया अनुभव ही तैसाच असो उदीचा महिमा गाता नेवासकरांची आणिक कथा पाहोनी त्यांची भक्तिमत्ता आठवली चित्ता ती ऐका होईल काय विषयांतर एकदा शंकू लागले अंतर होईल ते होवो परीती सादर प्रसंगानुसार करावी ऐसा निश्चय करूनी मनी कथा कथितो ये स्थानी जरी वाटली ती अस्थानी क्षमा श्रोत्यांनी करावी एकदा शिर्डीचा रहिवासी रघु पाटील नामजयासी पाहुणा गेला नेवाशासी याचेच गृहासी उतरला गुरे ढोरे दावणीसी बांधिली असता एके निशी भुजंग एक फू शब्देशी गोठ्याशी प्रवेशी अवचित पाहोनिया ऐसा प्रसंग जाहली सर्वांची मती गुंग करोनिया तो फणा भुजंग यथा सांग बैसला गुरे करू लागली गडबड सुटावया लागी धडपड नेवासकरांचा ग्रह सुदृढ साईच प्रकट जाहले आता गुरे सोडल्याशिवाय येथे नाही अन्य उपाय नाही तरी पडून पाय होईल अपाय एकादा दुरोनी देखिला भुजंग हर्षित नेवासकरांतरंग जाहला पुलकित सर्वांग केला साष्टांग प्रणिपात म्हणे साईंची कृपादृष्टी भुजंग रूपे आले भेटी आणिली दुग्ध भरोनी वाटी भुजंगासाठी तयाने काय त्या बाळाजीची वृत्ती चित्तान ज्याच्या अणुमात्र भीती पहा काय वदे भुजंगाप्रती सावध श्रोती परिसिजे का हो बाबा फोफो करिता काय आम्हा भिववू पाहता घ्या ही दुधाची वाटी आता स्वस्थ चित्ता सेवा हो वाटीने त्यास काय होय तपेले भरून आणिले पय पुढे ठेविले अंतरी निर्भय भावनेचे भय सारे दूध ठेवून तयाचे जवळी जाऊनी बैसला पूर्वस्थळी नाही दूर नाही जवळी मुखी नवाळी भुजंगाची भीतिप्रद भुजंगागमन सर्वांचे काय सारखे मन गेले सर्व गांगरून कैसे हे विघ्न निरसेल बाहेर जावे तरी भीती भुजंग गेलिया अंतर्गृहाप्रती कठीण तेथून बहिर्निसृती बैसले पाळती ठेवुनी इकडे भुजंग तृप्त झाला चुकवून या सर्वांचा डोळा नकळे गेला कवण्या स्थळा आश्चर्य सकळा वाटले मग तो सर्व गोठा शोधिला परीन यत्किंचित थांग लागला बहुतेकांचा जीव स्थिरावला मनी चुकचुकला निवासकर आरंभी गोठ्यात जेव्हा प्रवेशला तेव्हा जैसा दृष्टीस पडला तैसाच जाताना असता दिसला हीच तयाला चुकचुक बाळास होत्या स्त्रिया 2 पुत्रसंतती होती लहान कधी कधी नेवाशाहून येती दर्शन घ्यावया बाबा तया दोघी प्रत चोळ्या लुगडी विकत घेत साशीर्वाद तया अर्पित ऐसा तो भक्त बाळाजी हा सच्चरित मार्ग धोपट जेथे जेथे याचा पाठ तेथेच द्वारकामाईचा मठ साई ही प्रकट निश्चये
तेथेच गोदावरीचे तट, तेथेच शिर्डी क्षेत्र निकट, तेथेच साई धुनी सकट, स्मरता संकट निवारी. जेथे साई चरित्र पठण, तेथे सदैव साई निवसन, श्रद्धापूर्वक चरित्रावर्तन, करिता तो प्रसन्न सर्व भावे. स्मरता साई स्वानंद घन, जपता तन्नाम अनुदिन, न लगे इतर जपतप साधन, धारणा ध्यान खटपट. साई चरणी ठेवूनी प्रीती, जे जे या साईंची विभूती, नित्य नेमे सेविती लाविती, ते ते पावती मनेप्सित. धर्माधिचारी पुरुषार्थ, पावोनी होती ते कृतार्थ, प्रकट होतील सकल गुह्यार्थ, स्वार्थ परमार्थ समवेत. महापापादि पापे प्रबळ, तैसीच उपपातके ही सकळ, उदी संपर्के होती निर्मूळ, लाधे निर्मळता सबाह्य. ऐसे हे विभूती धारण, भक्तांसी ठावे हे महिमान, श्रोत्यांचे ही व्हावे कल्याण, म्हणून हे वर्णन वाढविले. वाढविले ही भाषा असार्थ, नेणे मी ही महिमा यथार्थ, तरीही श्रोत्यांची या हितार्थ, संकलितार्थची निरूपिला. म्हणून श्रोतयांस हीच प्रार्थना, करुनी साईं प्रति वंदना, आपणची आपुला अनुभव घ्याना, इतुकेची मान मध्वच. येथे नाही तर्काचे काम, पूज्य भाव भावा प्रकाम, न लगे बुद्धी चापल्योपक्रम, पाहिजे परम श्रद्धाळू. श्रद्धा विहीन केवळ तार्किक, वादोन्मुख आणि चिकित्सक, तयान संतज्ञान सम्यक, शुद्ध भाविक ते पावे. कथांतर्गत न्यूनातिरिक्त, सर्व मानूनी साई प्रेरित, होऊनी दोषदृष्टी विरहित, साई सच्चरित वाचावे. साई परम कनवाळू प्रीती, रसिक वाचक वृंद चित्ती, येणे मिशे स्थापो निजमूर्ती, नित्य स्मृती भावया. कोठे गोमांतक कोठे शिरडी, तेथील चोरीची कथा उघडी, साई साद्यंत कथी सुख परवडी, कथा चोखडी पुढारा. म्हणून हेमाड साई चरणी, ठेवी मस्तक अंतःकरणी, विनवी श्रोतया अति नम्रपणी, सादर श्रवणी भावया. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, चिकित्सा खंडन विभूति मंडनम नाम 35तमोऽध्याय संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अथ श्री साई सच्चरित अध्याय 36. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता गताध्यायानुसंधान, रम्य चौर्य कथा निरूपण, दिधले होते आश्वासन, दत्तावधान व्हातया. कथा नव्हे हे स्वानंद जीवन, पिता वाढेल तृष्णा दारुण, तियेचे ही कराया शमन, कथांतर कथन होईल. जेणे श्रवणे सुखावे श्रोता, ऐसी रसाळती ही कथा, निवारे संसार श्रांत व्यथा, सुखावस्था आतुडे. निजहित साधावयाची कामना, असेल जया सभाग्याच्या मन, तयाने साई कथा निरूपण, सादर श्रवण असावे. संत महिमा अपरंपार, कवणान वर्णवे साचार, तेथे काय माझा अधिकार, जाणीव साचार ही मजला. पितुक्या पुरे वक्त्याचे मी पण, साई लाघवी घेऊनी आपण, कोणाही करवी निजगुण कथन, करवी श्रवण निज भक्ता. तो हा परात्पर सरोवर हंस, हंस सोहम वृत्ती उदास, ब्रह्ममुक्त सेवनोल्लास, असम साहस जयास. जया नसता नाव गाव, अंगी अपरंपार वैभव, क्षणे करील रंकाचा राव, भ्रुकुटी लाघव हे ज्याचे. तो हा तत्वज्ञानावतार, दावी साक्षीत्वे साक्षात्कार, नामा निराळा राहूनी दूर, घडवी प्रकार नानाविध. तो जयावरी करी कृपा, दावी तया विविध रूपा, अघटित घटना रची अमूपा, प्रौढ प्रतापा परिसात्या. तया जे जे आकळीती ध्याने, अथवा गाती प्रेमळ भजने, पडो नेदी तयांचे उणे, सांभाळी पूर्णपणे तया ते. आवड निजकथांची बहुत, म्हणून आठव देई अनवरत, करोनी श्रोत्या वक्त्यांचे निमित्त, पुरवी मनोरथ भक्तांचे. परमार्थाचा पूर्ण अभिमानी, प्रपंचावर सोडोनी पाणी, जयाने जोडिला चक्रपाणी, अनंत प्राणी उद्धरिले. देशी विदेशी जया ते भजत, भक्तिध्वज जयाचा फडकत, दीना दुबळ्या पालवीत, कामना पुरवित सकळांच्या. असो आता हे परम पवित्र, परिसा सादर साई चरित्र, श्रोत्या वक्त्यांचे श्रोत्र वक्त्र, पावन सर्वत्र होवोत. गोमांतकस्थ दोघे गृहस्थ, आले साई दर्शनार्थ, दोघेही साई चरणी विनटत, होऊनी आनंदित दर्शने. दोघे जरी बरोबर येत, साई दक्षिणा एकासीच मागत, 15 रुपये दे मज म्हणत, तो मग ते देत आनंदे. दुजियापाशी काही न मागता,
आपण होऊन 35 देता साई तात्काळ ते अवेरिता अति आश्चर्यता तया ते ऐसिया तया समया ते माधवरावही तेथेच होते पाहुनिया त्या विषमते ते पुसती साईन ते परिसा बाबा ऐसे कैसे करिता दोघे स्नेही बरोबर येता एकाची दक्षिणा मागून घेता परतता देता स्वये दुजा संतांपासी काही विषमता आपण होऊन एका मागता स्वेच्छे कोणी देता परतता हिरमोड करिता तयाचा अल्पवित्ती धरिता प्रीती बहुता लागी निर्लोभ वृत्ती असतो मी जरी आपुले स्थिती ऐसी नरीती आचरितो श्याम्या तुझला ठाऊक नाही मी तो कोणाचे काही न घेई येणे मागे मशीद आई ऋणमुक्त होई देणारा मजला काय आहे घर किंवा माझा आहे संसार जे मज लागे वित्ताची जरूर मी तो निर्भोर सर्वापरी परी ऋण वैर आणि हत्या कल्पांती ही न चुकती करत्या देवी नवसिती गरजे पुरत्या मज उद्धरित्या सायास तुम्हास नाही त्याची काळजी वेळे पुरती करिता अजिजी अंदरुणी जो भक्तां माझी तया मी राजी सदैव आरंभी हा अकिंचन तयासी 15 देताच केले नवसासी पहिला मुशाहिरा देईन देवासी भूल तयासी पडली पुढे 15चे 30 झाले नंतर 30चे 60 60चे 100 दुप्पट चौपट वाढता पगार बळावला विसर अत्यंत होता होता जाहले 700 पातले येथे निजकर्मवशे तेव्हा मी माझे 15 हे ऐसे दक्षिणामिषे मागितले आता ऐक दुसरी गोठी फिरता एकदा समुद्रकाठी लागली एक हवेली मोठी बैसलो ओटीवर तियेच्या हवेलीचा ब्राह्मण मालक होता कुलीन मोठा धनिक केले स्वागत प्रेमपूर्वक यथेष्ट अन्नोदक अर्पुनी तेथेच एका फडताळापासी स्वच्छ सुंदर जागा खाशी दिधली मजला निजावयासी निद्रा मजसी लागली पाहुनी झोप लागली सुस्त दगड सारूनी फोडिली भिंत खिसा माझा कातरीला न कळत नागविले समस्त मजत्याने जागा होता हे जव कळले एकाएकी रडू कोसळले रुपये 30,000 गेले मन हळहळले अत्यंत त्या तो होत्या अवघ्या नोटा होता ऐसा अवचित तोटा भरला माझे हृदय धडका ब्राह्मण उलटा समजावी गोड न लागे अन्न पाणी होऊन ऐसा दीनवाणी 15 दिवस तेच ठिकाणी राहिलो बैसूनी ओटीवर 15वा दिवस संपता सवाल करीत रस्त्याने फिरता फकीर एक आला अवचिता मज रडताना पाहिले तुसे तो मज दुःखाचे कारण केले म्या ते समस्त निवेदन तो म्हणे हे होईल निवारण करीशील सांगेन मी तैसे फकीर एक तुझ सांगेन देईन त्याचे ठाव ठिकाण तया लागी जाई तू शरण तो तुझ देईल धन तुझे परी मी सांगे ते आचरे व्रत इच्छितार्थ प्राप्तीपर्यंत त्याग तुझा आवडता पदार्थ तेने तव कार्यार्थ साधेल ऐसे करिता फकीर भेटला पैका माझा मजला मिळाला मग मी तो वाडा सोडिला किनारा धरिला पूर्ववत मार्गक्रमिता लागली नाव होईन तेथे मज शिरकाव तो एक शिपाई सुस्वभाव देई मज ठाव नावेत लागोनी सुदैवाचा वारा आली नावती परतीरा गाडीत बैसलो आलो जव घरा दिसली या नेत्रा मशीदमाई येथे बाबांची गोष्ट सरली पुढे श्यामासी आज्ञा झाली घेऊन जाई ही पाहुणे मंडळी जेवू त्या खाली घरासी असो पुढे पात्रे वाढिली माधवरावांस जिज्ञासा झाली पाहुण्या लागी पृच्छा केली गोष्ट ती पटली की तुम्हा पाहू जाता वास्तविक साई बाबा इथले स्थायिक नाही समुद्र नाव नाविक तया हे ठाऊक केव्हाही कैचा ब्राह्मण कैची हवेली जन्म गेला वृक्षाचे तळी कोठून एवढी संपत्ती आणली जी मग चोरिली चोराने म्हणून ही गोष्ट निवेदिली तीही तुम्ही येताच आरंभिली येणे मिशे तुम्हासी पटविली वाटे घडलेली पूर्वकथा तेव्हा पाहुणे होऊनी सद्गद म्हणाले साई आहेत सर्वविध परब्रह्म अवतार निर्द्वंद्व अद्वैत अभेद व्यापक तयांनी जी कथिली आता अक्षरे अक्षरती आमुचीच कथा चला हे गोड भोजन सरता कथितो सविस्तरता तुम्हा ते बाबा जे जे बोलून गेले ते सर्वचिकी घडलेले ओळख नसता त्या कैसे कळले म्हणून सगळे अघटित हे असो पुरे होता भोजन माधवरावांसह वर्तमान चालले असता तांबूल चर्वण कथा निरूपण आरंभिले वदे दोघांमाजील एक घाटची माझा मूळ मुलुख परी त्या समुद्रपट्टीचा देख होता अन्नोदक संबंध तदर्थ गेलो गोमांतकात नोकरी मिळवावी आले मनात आराधिला तत्प्रित्यर्थ दत्त नवसिला अत्यंत आदरे देवा कुटुंब रक्षणार्थ नोकरी करणे आहे प्राप्त तरी होऊनी कृपावंत देई ती लागत पायांस अद्य प्रभृती अल्पावकाशी जरी तू निजब्रीद राखीशी प्राप्ती जी होईल प्रथम मासी समग्र तुझसी अर्पीन भाग्ये दत्त प्रसन्न झाला अल्पावकाशी नवसा पावला रुपये 15 पगार मजला मिळू लागला आरंभी पुढे साईबाबांनी वर्णिली तैशीच माझी बढती जाहली सय नवसाची समूळ बुजाली ती मज दिधली ये रीती कोणास वाटेल घेतली दक्षिणा दक्षिणा नव्हे ती फेडिले ऋणा दिधले येणे मिशे मज स्मरणा
अत्यंत पुराण्या नवसाचे तात्पर्य साई द्रव्य न याचित निज भक्तांसही याचून देत अर्थ हा नित्य अनर्थ मानित भक्तान पाडित तन्मोही म्हाळसापती सारिखा भक्त सदा साईपदी अनुरक्त जरी संकटे चालवी चरितार्थ तयान लव अर्थ जोडू दे स्वये साई लोका अनेकदा दक्षिणामिषे आलेली संपदा वाटी परी कपर्दिक कदा देईन आपदा त्रस्ता त्या तोही मोठा बाणेदार जरी साई ऐसा उदार कधी न तेणे पसरिला कर याचना तत्पर होऊनी सांपत्तिक स्थिती निकृष्ट परी वैराग्य अति उत्कृष्ट वेठी गरिबीचेही कष्ट अल्पसंतुष्ट सर्वदा एकदा एक दयाळू व्यापारी हंसराज अभिधानधारी म्हाळसापतीस काहीतरी द्यावेसे अंतरी वाटले पाहुनी गरिबीचा संसार करावा शक्यतो उपकार लावावा काही हातभार सहज सुविचार हा स्फुरला ऐसी जरी तयाची अवस्था इतर कोणीही देऊ जाता तेही नावडे साईनाथा द्रव्यी उदासता आवडे मग तो व्यापारी काय करी द्रवुनी त्या भक्तार्थ अंतरी दोघेही समक्ष असता दरबारी द्रव्य सारीत त्या करी होऊन या अतिविनीत म्हाळसापती करीते परत म्हणे साईंची या आज्ञेविरहित मजलान करवत स्वीकार भक्त नव्हता हा पैशाचा मोठा भुकेला परमार्थाचा पदी विनटला काया वाचा प्रेमळ मनाचा निस्वार्थी हंसराज साई ते विनवी साई एका कवडीस न शिववी वदे मद भक्ताही द्रव्य न भुलवी वित्ताच्या वैभवी न गवेतो पुढे मग तो दुसरा पाहुणा म्हणे माझ्याही पटल्या खुणा परिसा करीतो समग्र कथना येईल श्रवणा उल्हास 35 वर्षांचा माझा ब्राह्मण निरालस आणि विश्वासू पूर्ण दुर्दैवे बुद्धिभ्रंश होऊन करीतो हरण मम ठेवा माझी या घराच्या भिंतीत फडताळ आहे बसविले आत तेथील चिरा सारुनी अलगत पाडिले नकळत छिद्रतया बाबा वर जे पडताळ वदले त्यासची त्याने छिद्र पाडिले तदर्थ भिंतीचे चिरे काढिले सर्वा निजलेले ठेवून पुढे बाबा आणिक वदले रुपये माझे चोरून नेले तेही अवघे सत्यत्वे भरले पुडके नेले नोटांचे 30,000ची त्यांची किंमत नकळे बाबांस कैसे अवगत श्रम संपादित जाता वित्त बसलो मी रडत अहर्निश शोध लाविता थकली मती नकळे कैशी करावी गती 15 दिवस चिंतावरती पडलो निर्गती लागेना एके दिवशी ओटीवर बसलो असता अति दिलगीर वाटेने चालला एक फकीर सवाल करीत करीत पाहुनी मज खिन्नवदन फकीर पुसे खेदाचे कारण मग मी करिता सात्यंत निवेदन सांगे निवारण तो मज कोपरगाव तालुक्यास शिर्डी नामक एका गावास करी साई अवलिया वास करी तयास तू नवस आवड तुझी जयावर तयाचे सेवन वर्ज कर दर्शन तुमचे होई तोवर वर्जिले साचार वदतया ऐसे मज फकीरे कथिता अन्न वर्जिले क्षण न लागता वदलो बाबा चोरी मिळता दर्शन होता सेविनते पुढे एकची 15 वडा गेला नकळे काय आले मनाला ब्राह्मण आपण होऊन आला ठेवा दिधला मज माझा म्हणे माझी बुद्धी चळली तेने ही ऐसी कृती घडली आता पायी डोई ठेविली क्षमा मी केली ऐसे वदा असो पुढे झाले गोड साई दर्शनी उदेली आवड तेही आज पुरविले कोड धन्य ही जोड भाग्याची असता खिन्न दुःखी संकटी बसलो असता आपुले ओटी आला जो मम सांत्वनासाठी पुनरपि भेटीन तयाची जया माझी कळकळ पोटी जेणे कथिली साईंची गोठी जेणे दाविली शिरडी बोटी पुनरपि भेटीन तयाची जयाची मज अवचित गाठी सवाल घालीत आला जो वाक्पुटी नवस करवून गेला शेवटी पुनरपि भेटीन तयाची तोच फकीर वाटे साचा साईचा हा अवलिया तुमचा लाभ आम्हा निजदर्शनाचा द्यावया लाचावला स्वये कोणी काही घेऊ लाचावती मज या दर्शनी इच्छाही नव्हती फकीर आरंभी करी प्रवृत्ती वित्त प्राप्ती प्रित्यर्थ तेही वित्त जयाच्या नवसे प्राप्त झाले अप्रयासे तो काय माझ्या या 35 लाचावे ऐसे न घडेच उलट आम्ही अज्ञान नर आम्हा करावया परमार्थ तत्पर आमुच्या कल्याणी झटे निरंतर आणि वाटेवर यामिषे एतदर्थची हा अवतार ना तो आम्ही अभक्त पामर होता कैचा हा भवपार करा की विचार स्वस्थपणे असो चोरी मिळाल्यावर झाला मज जो हर्ष फार परिणामी पडला नवसाचा विसर मोह दुर्धर वित्ताचा पुढे पहा एक दिवस असता कुलाब्याचे बाजूस स्वप्नी पाहिले मी साईंस तैसाच शिर्डीस निघालो समर्थे कथिला निज प्रवास मनाई नावेत चढावयास शिपायाने करिता प्रयास चुकला सायास ते सत्य या तो सर्व माझ्या अडचणी पातलो जेव्हा नावेच्या ठिकाणी खरेच एक शिपाई कोणी करी मनधरणी मजसाठी तेव्हाच नावेचा अधिकारी आरंभी जरी मज धिक्कारी देऊनी मज वाव नावेवरी केले आभारी मज तेणे शिपाई ही अगदी अनोळखी म्हणे यांची माझी ओळखी म्हणून आम्हा कोणी न रोखी बैसलो सुखी नावेत ऐसी ही नावेची वार्ता
तैशीच ती शिपायाची कथा आम्हा संबंधे घडली असता घेती निजमाथा साई हे पाहुनी ऐसी अद्भुत स्थिती कुंठित होते माझी मती वाटे मज इत्थंभूत जगती भरले असती हे साई नाही अणुरेणू पुरती जागा ययांच्या वीण रीती आम्हास जैसी दिधली प्रचिती इतराही देतील तैशीच आम्ही कोण वास्तव्य कोठे केवढे आमुचे भाग्य मोठे ओढून आम्हास नेटे पाटे आणिले वाटेवर हे ऐसे काय आम्ही नवस करावा काय आमुचा ठेवा चोरावा काय नवस फेडीचा नवलावा ठेवाही मिळावा आयता काय आमुचे भाग्य गहन नाही जयाचे पूर्वी दर्शन नाही चिंतन नाही श्रवण तयाही स्मरण आमुचे मग तयाची या संगतीत वर्षानुवर्षे जे जे विनटत जे जे अहर्निश तत्पद सेवित भगवत भक्त ते धन्य जयांसंगे साई खेळले हसले बैसले बोलले चालले जेवले पहुडले रागे जले भाग्यागळे ते सर्व काहीही न घडता आम्हा हाती इतुके आम्हा जै कळवळती तुम्हा तेही नित्य संगती भाग्यस्थिती धन्य तुमची वाटे तुमच्या पुण्यार्जित सत्कृती धारण करवूनी मनुष्याकृती तुम्हीच परम भाग्यवंती आणविली ही मूर्ती शिर्डीत अनंत पुण्याईच्या कोडी तेने आम्हा लाधली शिरडी वाटे श्री साईंच्या दर्शन परवडी करावी कुरवंडी सर्वस्वी साई सज्जन स्वये अवतार महावैष्णवसा आचार ज्ञानद्रुमाचा कोंभची साचार शोभे हा भास्कर चिदंबरी असो आमुची ही पुण्याई म्हणून भेटे ही मशीद आई नवस आमुचे फेडून घेई दर्शन देई सवेच